नमस्कार मॅम, आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. पहिल्या भागामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं की वास्तू, इंटिरियर ह्या दोन गोष्टीचं आपण कॉम्बिनेशन करून कसं आपलं घर छान आणि प्रसन्न बनवू शकतो. सो तुम्ही आम्हाला जे पहिलं गायडन्स दिलं त्यानुसार मला हे कळलं की जे प्रिन्सिपल्स आहेत इंटिरियरचे आणि वास्तूचे, तर ते एक्झॅक्टली म्हणजे आता आम्हाला खरंच उत्सुकता लागलेली आहे की ते एलिमेंट्स कसे काम करतात किंवा त्याने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये कसा प्रभाव पडतो आपल्या आयुष्यात. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, शास्त्र वेगळं आणि शास्त्र हे आपल्या लाईफ सुरळीत जाण्यासाठी किंवा आपल्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा आपलं जे चैतन्य आहे, मानसिक चैतन्य किंवा शारीरिक चैतन्य, ते वाढवण्यासाठी आपण जे नियमावली वापरतो किंवा कॅल्क्युलेटिव्ह रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरतो त्याला आपण बेसिकली शास्त्र म्हणतो. मग वास्तुशास्त्र म्हणजे स्पेस सायन्स, बेसिकली त्या जागेचं शास्त्र बेसिकली. आणि इंटिरियर म्हणजे पण तसंच आहे की अंतर्गत रचना, आपल्या लाईफ मध्ये सुरळीत आपली दिनचर्या चालावी म्हणून जागच्या जागी गोष्टी ठेवण्यासाठी. सो इंटिरियर्स मध्ये सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल काय येतं की तुमच्या रिक्वायरमेंट जे पण आहेत, म्हणजे त्या घरामध्ये किंवा त्या स्पेस मध्ये कोण कोण राहणार आहेत, काय काय फंक्शनिंग करणार आहेत, काय काय काम करणार आहेत, त्याप्रमाणे त्याचं प्लेसमेंट, त्या रिक्वायरमेंट्सचं प्लेसमेंट डिझाईन, लेआउट डिझाईन. म्हणजे कुठे आपण डोकं करून झोपणार, कुठं फेस करून आपण जेवणार, कुठं फेस करून आपण इम्पॉर्टंट डिसिजन्स घेणार, कुठे फेस करून आपण टीव्ही बघणार. तर हे जे पण आहे दॅट इज कॉल्ड प्लेसमेंट डिझाईन. सो इंटिरियर्स मध्ये सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट शास्त्र म्हणू आपण किंवा प्रिन्सिपल्स येतं ते म्हणजे लेआउट मध्ये प्रिन्सिपल्स आपल्याला अप्लाय करावे लागतात. सो लेआउट हे घरात राहणाऱ्या व्यक्तींसाठी बनवलं जातं, त्यांच्या एज ग्रुप नुसार, आणि ते किती वर्ष ते घर वापरणार आहेत, ते इंटिरियर वापरणार आहेत, त्यानुसार त्या इंटिरियरचा लेआउट किंवा त्याची अंतर्गत रचना ती केली जाते. सो वास्तुशास्त्रानुसार जर आपण या रचना केल्या प्लस इंटिरियरचा पण त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला, म्हणजे इंटिरियरचे जे पण कॅल्क्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याचा पण आपण घेतला, तर त्यांनी आपलं जे पण पाथ वे असतो किंवा सर्क्युलेशन स्पेस जी पण असते ती पण एकदम व्यवस्थित सुरळीत राहते. सो इंटिरियरच्या दृष्टिकोनातून जसं मी सांगितलं की सर्क्युलेशन स्पेस हा पहिला लेआउट मध्ये पहिला नियम लागू होतो की आपण जे व्यक्ती तिथे राहतायत, ती स्पेस वापरतायत, त्या व्यक्तीचं जे पण सर्क्युलेशन आहे, जाणं येणं आहे, फॉर एक्झाम्पल या डोर पासून बाल्कनी पर्यंत जायचं असेल तर त्याचं जे काय सर्क्युलेशन पाथ असतो तो राईट ऑर्डर मध्ये असला पाहिजे. सेम वास्तुशास्त्रानुसार तो जर क्लॉकवाईज असेल तर एनर्जी सुद्धा त्याच पद्धतीने फ्लो होते. आणि एनर्जी जेव्हा त्या पद्धतीने फ्लो होते म्हणजे वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपल्स नुसार लेआउटिंग ऑफ द एनर्जी, बेसिकली ती जेव्हा लेआउटिंग ऑफ द एनर्जी म्हणजे काय की राईट क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये ती वाहते, तर त्यांनी एक प्रकारचं पॉझिटिव्हिटी घरामध्ये एक्सपिरियन्स केली जाते. म्हणून वास्तुशास्त्राच्या हिशोबाने जर आपण इंटिरियरचं लेआउट करत असताना राईट ऑर्डर मध्ये जर सर्क्युलेशन असेल तर एनर्जी सुद्धा तसाच फ्लो होतो आणि इंटिरियर मध्ये सुद्धा तो फ्लो व्यवस्थित राहतो आणि त्याच्यामुळे जो ती व्यक्ती तो लेआउट वापरतोय त्याला सुद्धा कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त कामं लवकर आणि टाइम मध्ये कम्प्लीट होतात बेसिकली. सो दिस इज हाऊ. म्हणून दुसरा अजून एक लेआउटचा अजून एक प्रिन्सिपल आहे. याच्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण कुठे डोकं करून झोपलं पाहिजे बेसिकली खूप महत्वाचा नियम आहे. तर फक्त काही वास्तुशास्त्रामध्ये आहे असं नाहीये. खरं तर वास्तुशास्त्र म्हणजे एक टाइप ऑफ बॉडी सायन्स पण आहे की जे आपल्या शरीरावरती परिणाम होतो. सो बॉडी सायन्स नुसार जसं सगळ्यांनाच माहित आहे की आपलं डोकं म्हणजे इथे नॉर्थ पोल आहे. सो जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप व्यवस्थित होतं, राईट ऑर्डर मध्ये होतं, त्यामुळे कमीत कमी हेल्थ इश्यूज होतात. म्हणून जेव्हा आम्ही
वास्तू इंटिरियर करतो त्यावेळेस आम्ही बघतो की लेआउट करत असताना पहिला ऑप्शन की आपण डोकं दक्षिणेकडे करा. आता काही ठिकाणी आपण दक्षिणेकडे नाही करू शकत, मग त्यासाठी मग दुसरा पर्याय म्हणजे काय, आपण पूर्वेकडे डोकं करू शकतो. मग तिसरा पर्याय कुठला असेल तर पश्चिमेकडे करू शकतो. पण जास्तीत जास्त आम्ही असा विचार करतो की दक्षिणेकडे पॉसिबल असेल तर करू शकतो, नसेल तर पूर्वेकडे करू शकतो. सो लेआउटिंग आणि त्या लेआउट मध्ये कुठे फेसिंग करून डोकं करून झोपलं पाहिजे या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार इंटिरियर मध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो. म्हणून हे पहिला टप्पा झाला तो म्हणजे लेआउटिंग.